Students, I am conducting BA first year English compulsory lecture, and this is the video of that lecture. So, from the previous lecture, I have started discussing the prose topic entitled forgetting. So, forgetting is the topic, and I wish to begin actual reading of the topic. So, I hope you have got the printed text of the book that is prescribed. पुस्तक घेतलंय का प्रिंट करून? मी पाठवलं होतं तुम्हाला, आठवते का तुम्हाला? मला माहित नाही. ओके. सो द टॉपिक इज, पहा, फॉरगेटिंग. इट इज पेज नंबर 35 that I wish to begin discussing. So page number 35. So in previous lecture I talked about how some people have this forgetfulness. किती विसराळू लोक असतात. तर लोकांच्या विसराळूपणाबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये काही उदाहरणं दिली होती. आय टॉक्ड अबाउट सॉक्रेटिस अँड सम अदर एक्झाम्पल्स आय हॅड गिवन. सो लेट्स थिंक अबाउट द प्रिंटेड टेक्स्ट. पहा, तुमचं टेक्स्ट समोर दिसते स्क्रीनवर तुम्हाला. सो फॉरगेटिंग विसराळूपणा किंवा विसरभोळेपणा याविषयी. थोडं एनलार्ज करतो, हे झूम करतो, तुम्हाला नीट दिसायला पाहिजे ना. येस, फर्स्ट पॅराग्राफ. प्रोज म्हटलं की पॅराग्राफ, पोएट्री म्हटलं की स्टॅन्झा. सो फॉरगेटिंग बाय रॉबर्ट लिंड. A list of articles lost by railway travelers and now on sale at a great London station has been published. तर इंग्लंडमध्ये म्हणजे लंडन शहरामध्ये काय कशा पद्धतीची बाब आहे पहा. रेल्वेमध्ये ज्या काही वस्तू हरवतात, त्या म्हणजे हरवलेल्या वस्तूंची यादी न्यूजपेपरमधून दिली जाते, कुणाची वस्तू आहे वगैरे हे सांगण्यासाठी. ओके. अ लिस्ट ऑफ आर्टिकल्स म्हणजे वस्तू या अर्थानं, हरवलेल्या वस्तू या अर्थानं. अ लिस्ट ऑफ आर्टिकल्स लॉस्ट बाय रेल्वे ट्रॅव्हलर्स अँड नाऊ ऑन सेल. कुणी वापस वगैरे आलं घेऊन जायला तर देतील, आणि काही काही लोक वापस येत नाहीत म्हणजे वस्तू घेऊन जाण्यासाठी, तर त्या वस्तू आता म्हणजे सरकार काय करतं, विकून टाकत असतं जमा करून ठेवण्यापेक्षा. ऑन सेल ॲट अ ग्रेट लंडन स्टेशन हॅज बीन पब्लिश्ड अँड मेनी पीपल हू रीड इट have been astonished at the absent-mindedness of their fellows. Absent-mindedness, विसरभोळेपणा म्हणा. ओके. तर फेलोज म्हणजे ते सोबती म्हणजे लोक जे असतात आपल्या, म्हणजे ते लोक म्हणजे किती विसरभोळे असू शकतात, किती म्हणजे काय काय विसरू शकतात याबद्दल म्हणजे विचार करून म्हणजे काय, पीपल वर ॲस्टॉनिश्ड, शॉक्ड. त्यांना धक्काच बसला की लोक काय 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 विसरतात. स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड. स्टॅटिस्टिकल म्हणजे काय, ती यादी किंवा त्याचं गणित मांडलेलं आहे, काय 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 म्हणजे विसरतात लोक, आकडे दिलेले आहेत, स्टॅटिस्टिक्स. If statisticals record were available on the subject, however, I doubt whether it would be found that absent-mindedness is common. जर याची यादी कोणी तयार केली ना, याचं गणित जर मांडलं ना, वस्तूंची संख्या वगैरे दिली ना, आकडे दिले ना, जर असं कोणी आकडे जर दिले तर लोकांना म्हणजे काय लक्षात येईल की absent-mindedness इज व्हेरी व्हेरी कॉमन. बऱ्याचशा लोकांमध्ये विसरभोळेपणा म्हणजे काय हा मुद्दा, इट इज क्वाईट नॅचरल, इट इज क्वाईट कॉमन. So in this way, the writer is talking about how this absent-mindedness or how this forgetting is quite a common factor. Okay, so it's a common thing, it's a common matter that takes place with people. So it is the opening पॅराग्राफ. तर यामध्ये लेखक असं सांगतो की लोक काय काय विसरू शकतात रेल्वेनं वगैरे प्रवास करताना, बसनं वगैरे प्रवास करताना. ओके. आणि लोकांचं एकंदरीत हे लोकांचा हा विसरभोळेपणा पाहून म्हणजे इतर लोकांना धक्का बसतो की लोक काय 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 विसरतात. ओके.
काही काही लोक तर स्वतःसोबत म्हणजे ही अमुक अमुक व्यक्ती होती म्हणून हे विसरतात आणि म्हणजे एकटेच म्हणजे बसमधून खाली उतरतात. ती व्यक्ती दुसऱ्या गावाला पुढच्या स्टॉपवर जाते. ओके. I doubt whether it would be found that absent-mindedness is common. तर so this is a commonly found factor that people would think. पुढचा म्हणजे पॅराग्राफ पहा. It is the efficiency rather than the inefficiency of human memory that compels my wonder. Compel, भाग पाडणे. I will compel you to come. मी म्हटलं की तुम्हाला कॉलेजला यायला भाग पाडतो या अर्थानं. कंपेल त्याच्यापासून म्हणजे काय काय अर्थ घ्यायचा की एखादी बाब करण्यासाठी म्हणजे समोरच्याला भाग पाडणे. इट इज द एफिशियन्सी. तर काही लोक कामाच्या बाबतीत अतिशय एफिशियंट म्हणजे सक्षम वगैरे असतात असं म्हणा की खूप एफिशियंटली काम करतात. It is the efficiency rather than the inefficiency of human memory that compels my wonder. खरं तर म्हणजे लोकांची एकंदरीत बौद्धिक क्षमता, काम करण्याची क्षमता, ते म्हणजे एफिशियन्सी म्हणजे ही जी क्षमता पाहून म्हणजे खरं तर मला आश्चर्य व्हायला लागतं. माझ्या म्हणजे खरं तर म्हणजे मनाला आश्चर्य वाटायला लागतं की लोक म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे कसं काय असू शकतात की एफिशियंट लोकसुद्धा म्हणजे असं कसं काय चुका करू शकतात. मला आश्चर्य वाटायला लागतं ह्या एफिशियन्सीचा विचार करत असताना. इनएफिशियन्सी नाही. ते लोक म्हणजे क्षमता नसणारे लोक आहेत का? नाही. क्षमता असणारे आहेत, बुद्धी असणारे लोक आहेत, पण हेच लोक म्हणजे नेमकं काय करतात हे पाहून मला आश्चर्य वाटायला लागतं. मॉडर्न मॅन रिमेंबर्स इव्हन टेलिफोन नंबर्स. आता सध्याच नाही बरं, हे 100-1 वर्षापूर्वीची बाब आहे. ओके. तर आधुनिक माणूस म्हणजे काय करतोय, फोन नंबर वगैरे लक्षात ठेवतो सहजगत्या. ही रिमेंबर्स द डेट्स ऑफ बोथ मॉडर्न मॅन रिमेंबर्स इव्हन टेलिफोन नंबर्स. आपल्याला बऱ्याचदा आपलाच नंबर माहिती असत नाही. आजकाल आपण मोबाईलमधून सांगतो. 2+3 म्हटलं की कॅल्क्युलेटर वापरतो. आता इथून पुढे कदाचित म्हणजे डोक्याचा वापर आपण कमी करायला लागतोय. तर पूर्वी म्हणजे फोन नंबर्स लोकांना मुकपाट असायचे, इतर लोकांचे. मॉडर्न मॅन रिमेंबर्स इव्हन टेलिफोन नंबर्स. ही रिमेंबर्स द ॲड्रेसेस ऑफ हिज फ्रेंड्स. वी रिमेंबर दॅम. लोकांची आपल्याला पत्ते सुद्धा लक्षात राहतात. ही रिमेंबर्स द डेट्स ऑफ बर्थडेज. म्हणजे कधी कुणाचा वाढदिवस आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवतो. ही रिमेंबर्स अपॉइंटमेंट्स फॉर लंच अँड डिनर. कुणासोबत कधी आपल्याला जेवायला जायचं हे आपण लक्षात ठेवतो. ओके. हिज मेमरी इज क्राउडेड विथ द नेम्स ऑफ ॲक्टर्स अँड ॲक्ट्रेसेस. ओके. आपल्याला जर म्हटलं तर अमुक अमुक म्हणजे फिल्ममध्ये कोण हिरो आहे, कोण हिरोईन आहे, म्हणजे आपल्याला पटापट नावं सांगता येतात. ओके. वी रिमेंबर दॅट. ओके. हिज मेमरी इज क्राउडेड विथ द नेम्स ऑफ ॲक्टर्स अँड ॲक्ट्रेसेस अँड क्रिकेटर्स अँड फुटबॉलर्स अँड मर्डरर्स. म्हणजे कोणी गुन्हेगार असतील. मर्डरर म्हणजे काय? खून करणारी व्यक्ती. एखाद्याला मारणारे त्याला मर्डरर म्हणतात. म्हणजे ॲक्टर्स असतील, क्रिकेटर्स असतील, फुटबॉलर्स असतील, सगळ्याच्या सगळ्या लोकांची आपण नावं लक्षात ठेवतो. ही कॅन टेल हिम व्हॉट द वेदर वॉज लाईक इन द लॉंग पास्ट इयर. 2-3 वर्षापूर्वीचं काय नेमकं वातावरण वगैरे होतं, हवामान वगैरे होतं. ओके. याबद्दल आपण सांगू शकतो. इट इज इझी. अँड द नेम ऑफ द प्रोव्हिन्शियल हॉटेल. प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत. प्रोव्हिन्स प्रांत. ओके. एखाद्या प्रांतामधलं किंवा एखाद्या आपण कुठंतरी भागामध्ये गेलो आणि त्या ठिकाणचं अतिशय एखादं काहीतरी वेगळी बाब कोणती बघा पुढे दिलेलं आहे. अँड द नेम ऑफ द प्रोव्हिन्शियल हॉटेल ॲट विच यू हॅड अ वाईन मील. असंच कुठेतरी म्हणजे एखाद्या प्रांतात म्हणजे एखाद्या एरियात कुठेतरी गेला, त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये तुम्ही जेवलं, पण त्या म्हणजे हॉटेलमधलं जेवण कसं होतं? वाईल. VILE. WHILE नाही, VILE. वाईल म्हणजे भयंकर वाईट या अर्थानं. अतिशय भयंकर असं जेवण म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जेवलात, हेही तुमच्या लक्षात राहतं. त्या एरियामध्ये गेलो तर इतकं बकवास जेवण वगैरे होतं. ओके. आपण लक्षात ठेवतो. ही कॅन टेल हिम व्हॉट द वेदर वॉज लाईक इन द लॉंग पास्ट इयर अँड द नेम ऑफ द प्रोव्हिन्शियल हॉटेल ॲट विच यू हॅड अ वाईल मील ड्युरिंग द समर. मील जेवण. तर
असं उन्हाळ्यामध्ये कुठेतरी गेलो होतो आणि त्या ठिकाणी अतिशय हॉरिबल जेवण म्हणजे आम्ही केलं. अतिशय भयंकर जेवण होतं त्या हॉटेलमधलं. यू रिमेंबर इट. इन हिज ऑर्डिनरी लाईफ, ऑर्डिनरी रेग्युलर लाईफ, डेली रुटीन, अगेन ही रिमेंबर्स ऑलमोस्ट एव्हरीथिंग दॅट ही इज एक्सपेक्टेड टू रिमेंबर. त्यानं जेवढं लक्षात म्हणजे ठेवणं अपेक्षित आहे, तर ती व्यक्ती काय करते ते सगळ्याच्या सगळं लक्षात ठेवते, बऱ्यापैकी लक्षात राहतं. हाऊ मेनी मॅन इन लंडन, हाऊ मेनी मॅन इन ऑल लंडन forget a single item of their clothing while dressing in the morning. तर लंडन शहरामधले असे किती लोक आहेत की समजा आज शर्टच न घालता घराबाहेर आले. ओके, एक सॉक्स घातला आणि दुसरा न घालता म्हणजे काय आले, एकच चप्पल घातली आणि दुसरी चप्पल न म्हणजे घालताच म्हणजे बाहेर आले. असं किती लोकांचं होतं? असं होत नाही, सर्वसामान्य लोकांचं तर होत नाही. हाऊ मेनी मॅन इन ऑल लंडन forget a single item of their clothing when dressing in the morning? Not 1 in 100. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्यापैकी किती लोक म्हणजे विसरतात बाहेर जाताना म्हणजे सॉक्स घालायला, किंवा एक चप्पल घातला दुसरी घातली नाही, किंवा एक बूट वेगळ्या कलरचा आणि दुसरा बूट वेगळ्या कलरचा, एक चप्पल वेगळी दुसरी. खूप झालं, तुरळक व्यक्ती अशी चूक करतील. शक्यतो 100मधून एक सुद्धा व्यक्ती अशी सापडणार नाही. ओके, परहॅप्स नॉट 1 in 10,000. 10,000मध्ये सुद्धा असा माणूस सापडणार नाही शर्ट न घालता गेला. हाऊ मेनी ऑफ देम फॉरगेट टू शट द फ्रंट डोअर व्हेन लिव्हिंग द हाऊस. घर सोडताना आपण म्हणजे घराला कुलूप लावलं पाहिजे, दार बंद वगैरे केलं पाहिजे. हे लोक विसरतात का लक्षात ठेवतात? ओके, सर्वसामान्य लोक लक्षात ठेवतात. लीव्ह, LEAV, लीव्ह म्हणजे सोडणे, निघून जाणे. लिव्ह, LIV, जगणे, जिवंत राहणे, अलाइव्ह. स्केर्सली मोर, रेअरली या अर्थानं. अँड सो इट गोज ऑन थ्रू द डे, ऑलमोस्ट एव्हरीबडी रिमेंबरिंग टू डू द राईट थिंग ॲट द राईट मोमेंट. योग्य वेळी, योग्य क्षणी योग्य काम करायचं बऱ्यापैकी लोकांना लक्षात राहतं. मोमेंट म्हणजे क्षण. टू डू द राईट थिंग ॲट द राईट मोमेंट टिल इट इज टाइम टू गो टू बेड. ओके, याचा अर्थ असा आहे की झोपी जाण्यापर्यंत आपण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवत असतो, एक ना एक म्हणजे बाब व्यवस्थितपणे करत असतो. अँड देन द ऑर्डिनरी मॅन, सामान्य माणूस, सर्वसामान्य माणूस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसाचं लेखक या ठिकाणी सांगत नाही उदाहरण. कुणाचं? ऑर्डिनरी माणसात सांगतोय, सामान्य माणसात सांगतोय. मोमेंट टिल इट इज टाइम टू गो टू बेड. अँड देन द ऑर्डिनरी मॅन सेल्डम म्हणजे कधीतरी, forgets to turn off the light before going upstairs. शक्यतो म्हणजे खूप क्वचित वेळेस सर्वसामान्य माणूस घरातल्या लाईट झोपायला जाण्याच्या अगोदर बंद करायला विसरत नाही. शक्यतो सर्वसामान्य करतो म्हणजे करतोच. आपल्याकडे काही काही माणसं आहेत, लोक बसलेले असताना लाईट बंद करतात. बसलेले असताना घरामध्ये पाहुणे आलेले आहेत आणि या माणसाला लाईटचं बिल वाचायचं असतं म्हणून तो माणूस पाहुणे बसलेले असताना सुद्धा म्हणजे काय फॅन आणि लाईट बंद करतो. तर झोपी जाताना म्हणजे बंद करणार म्हणजे करणार. अशी क्वचितच एखादी घटना असेल, एखादी वेळ असेल की ज्यावेळेस तो म्हणजे स्विचेस बंद न करता झोपायला जाणार आहे वरच्या मजल्यावर. ओके, सो द रायटर इज टॉकिंग अबाउट द मेमरी ऑफ ऑर्डिनरी पीपल. थोडंसं आज लवकर थांबणार आहे. ओके, आज एक 10-1 मिनटं अगोदरच म्हणजे लेक्चर थांबवतोय. थोडा छोटासा व्हिडिओ आज केलेला आहे मी. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढे पाहूया. थँक्यू.